या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या दर्जात केलेल्या टीकेनंतर संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले असून पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे। सोलापुरात शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि महिला अध्यक्ष सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली 4 हुतात्मा स्मारकासमोर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद यांची टोपीचंद म्हणून आणि मंगळसूत्र चोर म्हणून टर उडवली। दरम्यान आमदार पडळकर यांच्या वक्तव्यावर बोलताना अध्यक्ष खरटमल यांनी तीव्र संताप व्यक्त केला। ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांना अशी बोलण्याची ट्रेनिंग देते का, असा खोचक सवाल केला। गोपीचंद पडळकर सोलापुरात दिसल्यावर त्यांच्या गाडीवर दगडफेक करू असा इशारा दिला। सुनीता रोटे आणि लता फुटाणे यांनी गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला। हे भाजप सरकार आले, आपण बघत असाल की रोज काय ना काय अशा वाईट घटना घडतात आणि हे वाईट बोलतात। यांना वाईट बनायची ट्रेनिंग दिली जाते काय यांच्या कार्यकर्त्यांना? मला हे आश्चर्य वाटते। आता जवळ 2.5 वर्ष झालं असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात। हे आमचे जे जयंत पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस आणि अर्थ खातं इरिगेशन डिपार्टमेंटचे त्याचे वडीलसुद्धा अर्थ खातं सांभाळले ते मिनिस्टर होते। मातोश्री किती चांगली असायचा विचार केला पाहिजे। त्याची आई त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला। आपली आई आपल्या आईसारखी असते आणि जयंत पाटील साहेब एक संयमी मुत्सद्दी नेता आहे। आमचे ते अध्यक्ष असतात, त्यांनी अनेक वर्ष आमची यशस्वी जरा सांभाळली। अशा नेत्याला बोलल्याबद्दल गोपीचंद पडळकर जे मंगळसूत्र चोर आहेत त्यांचा आम्ही पार्टीचा निषेध करतो आणि यापुढे परत असं काही करत असतील तर त्यांची कुठं गाडी असेल तर आम्ही दगडफेक करण्याचा प्रयत्न करू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।